श्री स्वामी समर्थ, जय शंकर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कर्म म्हणजे काय आणि कर्मांचे जी 3 प्रकार आहेत, क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म, याबद्दल माहिती घेणार आहोत। आता ही जी आपण माहिती घेणार आहोत ना, ही माहिती आपण कर्मांचा सिद्धांत, थिअरी ऑफ कर्म या पुस्तकातून घेणार आहोत। आता हे जे पुस्तक आहे ना, हे श्री हिराबाई ठक्कर यांच्या कर्मानो सिद्धांत या गुजराती पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे। याचे अनुवादक आहेत बळवंत शंकर काशीकर। हे जे कर्मांचा सिद्धांत हे पुस्तक आहे ना, हे फक्त 102 पानांचं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये आपल्या आयुष्याच्या कित्येक प्रश्नांची उत्तर आहेत। हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसांना वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे। मी काय पुस्तकाचं प्रमोशन करत नाहीये, स्पेशली हे पुस्तक वाचून माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल झालेला आहे, म्हणून मी कर्मांचा सिद्धांत या पुस्तकावरती एक सिरीज करायचं ठरवले आणि या सिरीजमध्ये आपण जे काही कर्मांबद्दल माहिती घेत आहोत ते आपल्या मनाचं असं काही नाही, जे या पुस्तकामध्ये सांगितलं गेले ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। तर आता आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिला आपण जाणून घेऊया की कर्म म्हणजे काय। साध्या आणि सरळ सोप्या भाषेत आपण कर्माची व्याख्या करायला गेलो ना, तर कर्म म्हणजे क्रिया, काम। आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जी काही कामे करतो, जी काही कार्य करतो ना, त्या सगळ्यांना कर्म असे म्हणतात। आपल्या जन्मापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत आपण जे काही क्रिया करतो, जे काही कामं करतो ना, त्या सगळ्यांना कर्म असे म्हणतात। उदाहरणार्थ उठणे, बसणे, चालणे, वाचणे, झोपणे, स्नान करणे, ऐकणे, श्वास घेणे, या सगळ्यांचा समावेश कर्म यामध्ये होतो। आता आपण जाणून घेऊयात कर्माचे जे 3 प्रकार आहेत याबद्दल। सगळ्यात पहिला कर्माचा प्रकार येतो क्रियमान कर्म। आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किंवा आपल्या जन्मापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत आपण जी काही कर्मे करतो, या सगळ्या कर्मांचा समावेश क्रियमान कर्मामध्ये होतो। आणि ही जी क्रियमान कर्मे आहेत ना, हे आपल्याला फळ दिल्यापासून शांत होत नाहीत। क्रियमान कर्मात आपली फळ बघूनच त्यापासून सुटका होते। आता आपण एक उदाहरण घेऊ। आपल्याला तहान लागली, आपण पाणी पिलो, आपली तहान भागली। म्हणजेच काय, तुम्ही पाणी पिण्याचे कर्म केलात, तहान भागून त्याचे फळ घेऊन ते कर्म शांत झालं। आता दुसरे एक उदाहरण घेऊ। तुम्ही समजा एखाद्याला शिवीगाळ केलात आणि त्यानं तुम्हाला 2 थोबाडीत मारले। म्हणजेच काय, तुम्ही त्याला शिवी देण्याचं कर्म केलात आणि त्या शिवी देण्याच्या कर्मानं त्याचं फळ म्हणून तुम्हाला 2 थोबाडीत मारले। म्हणजेच जे कर्म आपल्याला तत्काळ फळ देतं त्या कर्मांना क्रियमान कर्म असे म्हणतात। मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात संचित कर्म म्हणजे काय। कित्येक क्रियमान कर्म असे असतात ना, जे आपल्याला तत्काळ फळ देत नाही, त्याचा फळ मिळण्यास थोडा बहुत कालावधी जावा लागतो। तोवर ती कच्च्या स्वरूपात राहतात आणि जोवर त्याचं फळ मिळत नाही ना, तोवर जणू ती शिल्लक राहतात, म्हणजेच संचित होऊन राहतात। आणि अशा तत्काळ फळ न दिलेल्या कर्मांनाच आपण संचित कर्म असे म्हणतो। आता आपण एक उदाहरण पाहू। समजा तुम्ही आज परीक्षेचा पेपर घेऊन आला, पण त्याचं फळ स्वरूपाचा रिझल्ट येण्यास थोडा बहुत कालावधी जावा लागतो। आता आपण मगाचंच एक उदाहरण घेऊ। समजा तुम्ही एखाद्याला शिवीगाळ केलात आणि तिथून तुम्ही पळून गेलात आणि पुन्हा 10-12 दिवसांनी त्या माणसाच्या समोर आल्यानंतर ना, त्यानं तुम्हाला 2 थोबाडीत मारले। म्हणजे तुम्ही शिवी देण्याच्या कर्माचं फळ पक्व होण्यास 10-12 दिवसांचा कालावधी लागला। अशा प्रकारे कित्येक क्रियमान कर्मे आपल्याला तत्काळ फळ न देता त्या कर्माचे फळ पक्व होईपर्यंत जणू ती शिल्लक राहतात, संचित होऊन राहतात। अशाच कर्मांना संचित कर्म असे म्हणतात। आता तुम्ही म्हणाल की संचित कर्माचं फळ देण्याचा कालावधी काही फिक्स असतो का? तर हो। समजा बाजरी पेरल्यानंतर ना त्याचं 3 महिन्यांनी पीक येतं, गव्हाला 4 महिने लागतात, आंबाला गवडी येण्यास 5 ते 6 वर्षे लागतात। म्हणजेच ज्या प्रकारच्या क्रियमान कर्माचे बी तुम्ही रोवाल, त्या प्रकारे त्याचे फळ मिळण्यास आपल्याला थोडा बहुत कालावधी जावा लागतो। आपली ना या जन्मात अशी अनेक क्रियमान कर्मेना संचितात जमा होऊन राहतात आणि तीच कर्मे घेऊन आपण पुढचा जन्म घेतो। आता हे आपण एक अशा वेगळ्या प्रकारे समजून घेणार आहोत। तुम्ही इथून पुढे मी जी काही माहिती देतो ना, ही लक्षपूर्वक ऐका, कारण ही खूप इम्पॉर्टंट माहिती आणि याच्यावरतीच आपला 3रा प्रकार अवलंबून आहे, तो आहे प्रारब्ध कर्म। समजा तुम्ही पहिल्या दिवशी 1000 क्रियमान कर्मे केला, त्यातील 900 क्रियमान कर्म अशी होती ना, ज्यांनी तुम्हाला तत्काळ फळ देऊन ती शांत झाली। पण 100 क्रियमान कर्मे अशी होती ना, ज्यांनी तुम्हाला तत्काळ फळ न देता ती संचितात खाते जमा होऊन राहिली। दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही 1000 क्रियमान कर्मे केलात, त्यातील 800 कर्म अशी होती ना, ज्यांनी तुम्हाला तत्काळ फळ देऊन ती शांत झाली। पण 200 क्रियमान कर्म अशी होती ज्यांनी तत्काळ फळ न देता ती तुमच्या संचित कर्मामध्ये खाते जमा होऊन राहील। आता तिसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही 1000 क्रियमान कर्मे केलात, त्यातील 750 क्रियमान कर्मांनी तुम्हाला तत्काळ फळ देऊन ती शांत झाली। पण 250 क्रियमान कर्म अशी होती ना, ज्यांनी तुम्हाला तत्काळ फळ न देता ती संचितामध्ये खाते जमा होऊन राहिली। पण याच तिसऱ्या दिवशी गेल्या 2 दिवसात जी संचितात तुमच्या खाते जमा होऊन राहिलेली कर्मे होती, पहिल्या दिवशीची 100 आणि दुसऱ्या दिवशीची 200, म्हणजे एकूण 300 कर्मांपैकी 100 कर्मांनी तुम्हाला त्या दिवशी त्याचे फळ देऊन ते शांत झाले। म्हणजे तुमच्या संचित कर्मामध्ये आता खाते जमा होऊन राहिलेली कर्मांची संख्या आहे मागील 2 दिवसातील संचित कर्मांपैकी 200 आणि आजच्या संचित कर्मातील 250 क्रियमान कर्मे
म्हणजेच टोटल 450 क्रियमान कर्मे तुमच्या संचितामध्ये खाते जमा होऊन राहिलेली आहे। मग आपली आठवड्या अखेर अशी शेकडो, महिन्या अखेर हजारो आणि वर्षा अखेर लाखो आणि आपल्या जन्मा अखेर करोडो क्रियमान कर्मे आपल्या संचितामध्ये खाते जमा होऊन राहिलेली असतात। म्हणजे एक विचार करा की ह्या जन्मीचे संचित कर्म, गेल्या जन्मीचे संचित कर्म, त्याच्या गेल्या जन्मीचे संचित कर्म, असे कित्येक जन्मांची संचित कर्म आपल्या पाठीशी असतील आणि हीच संचित कर्मे घेऊन आपल्याला पुढचा जन्म मिळतो। आणि ही जी संचित कर्म आहेत ना, याचं फळ भोगल्याशिवाय आपली त्यापासून सुटका होत नाही। मग तुम्ही देव असू दे किंवा तुम्ही मानव असू दे, तुम्हाला या कर्मांचे फळ भोगल्याशिवाय त्यापासून सुटका होत नाही। आता याची आपण आपल्या इतिहासामध्ये घडलेलीच उदाहरण पाहूया। एक उदाहरण पाहूया आपण रामायणातील आणि एक उदाहरण पाहूया आपण महाभारतातील। तर सगळ्यात पहिला आपण रामायणातील एक उदाहरण पाहूया। राजा दशरथ हे प्रभू श्री रामचंद्रांचे पिता होते। तुम्हाला श्रावण बाळाची कथा तर माहितच असेल। श्रावण बाळाच्या आई वडिलांनी राजा दशरथांना एक शाप दिला होता की तुझा पुत्र विराहामुळे मृत्यू होईल। पण ज्यावेळी हा शाप दिला गेला तेव्हा राजा दशरथांचं लग्न देखील झालेलं नव्हतं। मुलं होण्याची तर गोष्ट लांबचीच आहे। काही कालांतराने राजा दशरथांचं लग्न झालं। त्यांना एक नव्हे तर तब्बल 4 मुलं झाली। ही 4ही मुलं मोठी झाली आणि जेव्हा राम राज्याभिषेकाचा दिवस उगवला त्यावेळी पूर्वीची ती क्रियमान कर्म पक्व होऊन फळ देण्यास सज्ज झाले आणि राम राज्याभिषेकाच्या मंगल दिवशीच राजाला पूर्व शापानुसार मृत्यूचे फळ देऊन ते शांत झाले। त्यात क्षणाचाही विलंब झाला नाही। ते प्रभू श्री रामचंद्र असे म्हणू शकले नाहीत की राजा दशरथ हे माझे वडील असल्यामुळे त्यांना कर्म कायद्यामध्ये थोडी सूट द्यावी किंवा मी वनवासातून परत येईपर्यंत त्यांना एक 14 वर्षाचे मृत्यूचे एक्सटेन्शन मिळावे। नाही, जेव्हा निर्गुण निराकार असा भगवंत देखील सगुण रूप धारण करून या पृथ्वी तलावरती अवतरित होतो ना, तेव्हा त्याला देखील कर्म कायद्याचे तंतोतंत पालन करावेच लागते। आणि याबद्दल माहिती आपण गेल्या व्हिडिओमध्ये कर्मांचा सिद्धांत पार्ट 1 या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत, ती तुम्ही जाऊन पाहू शकता। तर कर्म कायद्याचे तंतोतंत पालन आपण देव असू दे किंवा मानव असू दे हे करावंच लागतं। आता हे जे उदाहरण होतं ना, हे होते की या जन्मातलं जे काही कर्म संचितात खाते जमा होऊन राहिलं होतं त्याचं फळ या जन्मामध्ये मिळालं। आता आपण महाभारतातील एक उदाहरण पाहू। त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कित्येक जन्मांपूर्वीचं क्रियमान कर्म त्याची फळ देण्याची संधी पाहत वाट बघत राहिलेलं असतं। राजा धृतराष्ट्रांचे 100च्या 100 पुत्र युद्धामध्ये मारले गेले। राजा धृतराष्ट्र हे कौरवांचे पिता होते आणि महाभारताच्या युद्धामध्ये सर्व कौरवांचा मृत्यू झाला होता। तर राजा धृतराष्ट्रांच्या 100च्या 100 पुत्र युद्धात मारले गेल्यानंतर त्यांनी श्रीकृष्णांना असे विचारले की माझ्या संपूर्ण जीवन काळात मी असे कोणतेही महान पाप केले नाही की ज्याचे फळ म्हणून माझ्या 100च्या 100 पुत्रांचा मृत्यू माझ्या डोळ्यांनी मला पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे। तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी राजाला त्याचे पूर्वजन्म पाहण्याची दिव्यदृष्टी दिली आणि त्या दिव्यदृष्टीद्वारा राजा धृतराष्ट्राने असे पाहिले की सुमारे 50 जन्मांपूर्वी राजा धृतराष्ट्र एक पारधी होते आणि त्यांनी पक्षी पकडण्यासाठी एका झाडाला आग लावली होती। त्या झाडाला आग लागताच त्या झाडावरील काही पक्षी उडून गेले, तर त्या आगीच्या झळीमुळे काही पक्षी आंधळे झाले। तर 100हून अधिक पक्ष्यांची पिल्ली उडू न शकल्यामुळे त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला। राजाचे हे त्या जन्मीचे क्रियमान कर्म फळ देण्याची योग्य संधी पाहत संचित रूपात शिल्लक राहिले होते आणि या जन्मात राजाला त्याच्या काही अन्य पुण्याच्या फळ स्वरूप जेव्हा 100 पुत्र झाले तेव्हा ते संचित कर्म पक्व होऊन राजाला फळ देण्यास सज्ज झाले। परिणामतः राजा आंधळा जन्माला आला व त्याच्या 100च्या 100 पुत्र युद्धात मारून त्याला त्याचे दुःख सोसणे नशिबे आले। सुमारे 50 जन्मांपूर्वीच्या क्रियमान कर्माने इतका दीर्घ कालावधी लोटला तरी राजाचा पिछा सोडला नाही आणि जेव्हा राजाच्या काही पूर्व पुण्यानुसार त्याला या जन्मात 100 पुत्र प्राप्त झाल्यानंतर ते कर्म पक्व होऊन राजाला फळ देण्यास सज्ज झाले। म्हणजेच काय, ईश्वराच्या राज्यात ना अंधार आहे ना अन्याय। कर्म कायदा हा प्रत्येकाला सेम आहे, त्यामध्ये कोठेही अपवाद, पळवाट किंवा वशिलीबाजी चालत नाही। अशा प्रकारे जी क्रियमान कर्मे आपल्याला तत्काळ फळ देत नाही त्याचे फळ मिळण्यास थोडा बहुत कालावधी लोटावा लागतो, अशा कर्मांना संचित कर्म असे म्हणतात। मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की प्रारब्ध कर्म म्हणजे काय। जे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते त्यांना प्रारब्ध कर्म असे म्हणतात। ज्या प्रकारे आपण मगाशी एक सम पाहिलं ना की आपण या जन्मामध्ये हे करोडो संचित कर्म आपल्या पाठीशी घेऊन आपला मृत्यू होतो, अशाच प्रकारे या जन्मीचे, गेल्या जन्मीचे, त्याच्या गेल्या जन्मीचे कित्येक जन्मींचे हे संचित कर्म आपल्या पाठीशी असते। हे जे संचित कर्म आहे ना, हे हिमालय पर्वता एवढा आपल्या पाठीशी जमा झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आता या जमा झालेल्या संचित कर्मांपैकी जी संचित कर्मे परिपक्व होऊन फळ देण्यास सज्ज होतात
तेवढी प्रारब्ध कर्मे भोगण्यास अनुरूप असे शरीर जीवात्म्यास प्राप्त होते आणि त्या जीवन काळात भोगण्यासाठी तयार झालेली सर्व प्रारब्ध कर्म भोगल्यानंतरच त्याचे शरीर सुटते। आपलं जे प्रारब्ध तयार झालेलं आहे ना, हे प्रारब्ध भोगण्यास अनुरूप असे आपल्याला देह मिळतो, आरोग्य मिळतं, आपली बायको मिळते, आपली मुलं मिळतात, आपले नातलग मिळतात, आपले मित्र मैत्रिणी मिळतात, आपल्याला स्त्री किंवा पुरुष हा जन्म मिळतो ना, हे आपल्या प्रारब्धानुसारच आपल्याला हा मिळतो। आणि त्या जन्मातली प्रारब्ध कर्मे आपली भोगून संपल्यानंतरच आपल्या त्या शरीरातून सुटका होते। तोपर्यंत आपला आत्मा त्या शरीरामध्ये हे अस्तित्व करतच राहतो। मग तुम्ही किती जरी मरणाचे याचना केलात ना, तर तुम्हाला मरण येत नाही जोपर्यंत तुमचं या जन्मातलं प्रारब्ध कर्म भोगून संपत नाही तोपर्यंत। आता एक आपण उदाहरण घेऊया की समजा एक म्हातारा आहे, त्याला अर्धांगवायू झाला। अर्धांगवायू हा एक रोग आहे। समजा एक म्हातारा आहे, त्याला अर्धांगवायू रोग झालेला आहे आणि त्याला या कुशीचं त्या कुशीला देखील होता येत नाही। त्याची जी संपूर्ण दिवसाची जी क्रिया चालू आहे ना, ती त्या एका बेडवरतीच चालू आहे। त्यामुळे तो अक्षरशः कंटाळलाय आपल्या जीवनाला आणि तो देवाकडे याचना करतो की देवा बाबा, मी तुझ्याजवळ कधीही यायला तयार आहे, मला फक्त मरण आत्ताच्या आत्ता येऊ दे, मला या सगळ्या त्रासातून मला मुक्त कर। पण जोपर्यंत त्याला या जन्मामध्ये त्याचं जे प्रारब्ध आहे, त्याचे जे प्रारब्ध कर्म आहे, हे भोगल्याशिवाय देव सुद्धा त्याला मृत्यू देत नाही, जरी त्यानं कितीही याचना केल्या तरी। पण ज्या क्षणी त्याचे जे प्रारब्ध कर्म भोगून पूर्ण होते ना, त्यानंतर मुलाने तोंडात घातलेल्या गंगाजलाचा एकही थेंब पोटात न जाता नाकावाटे बाहेर येतो व एकही जादाचा श्वास न घेता त्या म्हाताऱ्याचा अंत होतो। पण आता त्याचा अंत होताना म्हणजे त्याचा मृत्यू होताना या जन्मात देखील त्यानं कितीतरी क्रियमान कर्मे केली असतील, ती संचितात खाते जमा होऊन राहिली असतील, गेल्या काही जन्मांची परत कर्मे संचितात खाते जमा होऊन राहिलेली असतील, तर पुन्हा ही कर्मे घेऊन त्याचा मृत्यू होतो। पुन्हा त्याची काही संचित कर्मे परिपक्व होऊन फळ देण्यास योग्य होतात, पुन्हा ती प्रारब्ध बनून तयार होतात, पुन्हा त्याला एक नवीन शरीर प्राप्त होते, नवीन आई वडील मिळतात, नवीन बायको मिळते, नवीन मुलं मिळतात, नवीन नातलग मिळतात, नवीन मित्र मैत्रिणी मिळतात। पुन्हा त्या जन्मामध्ये त्यानं काही कर्मे करतो, ती पुन्हा संचितात खाते जमा होऊन राहतात, पुन्हा त्याचा मृत्यू होतो आणि हे चक्र अशा प्रकारे चालू राहतं आणि माणूस ना अशा प्रकारे जीवन मरणाच्या चक्रामध्ये गुरफडत राहतो आणि जोवर त्याची या चक्रातून सुटका होत नाही ना, तोपर्यंत त्याला मुक्ती मिळत नाही। म्हणूनच श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ईय संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारी। अशा प्रकारे अनेक योनींमध्ये हा जीव भटकत असतो। मनुष्य योनीत असता केलेल्या क्रियमान कर्मातील अनेक अपरिपक्व कर्मे संचित म्हणून जमा होत राहतात, त्यापैकी काही कालांतराने पक्व होऊन फळ देऊन शांत होतात, पण एकंदरीत जीवाचा कर्मसाठा प्रत्येक जन्मात वाढतच राहतो व या कारणामुळेच जीवात्मा मोक्षापासून दूर दूर लोटला जातो। तर ही होती कर्म म्हणजे काय आणि कर्मांचे जे 3 प्रकार आहेत, क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म, याची माहिती आपण या क्रियमान कर्मावधी जी काही माहिती दिली ही कर्मांचा सिद्धांत या पुस्तकातील दिलेली आहे। यामध्ये स्वतःचा असं एकही शब्द आपण एक्स्ट्राचा ऍड केलेला नाही। तर असंच आपण या कर्मांचा सिद्धांत या सिरीज मध्ये कर्म म्हणजे काय, कर्माचे अनेक प्रकार आहेत, ते कशा प्रकारे कार्य करतात याच्यावरती माहिती घेणार आहोत। तसेच आपण या चॅनलवरती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल देखील माहिती घेणार आहोत। ती माहिती देखील आपल्या मनाची अशी काही नसणार आहे। त्यामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचे बुक्स आहेत, राजा शिव छत्रपती सेनानी योगी, या पुस्तकामध्ये जे काही सांगितलं गेलंय ना, त्यानुसारच आपण त्यांची माहिती घेणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब ना आमची ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल। श्री स्वामी समर्थ, जय शंकर।